नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आणि मोटर टॉक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या समोर उभे आहे टाटाची नेक्सॉन, जे की डिझेल व्हेरियंट आहे. आणि हे व्हेरियंट तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे का, आणि ह्या व्हेरियंटमध्ये काय काय फीचर पाहायला भेटतात, पॉवर काय आहे, आणि हे व्हेरियंट आपल्यासाठी योग्य आहे का, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मोटर टॉक मराठी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, समोरून जर गाडी बघितली तर आपल्याला शार्प असं डिझाईन पाहायला भेटतं. वरती आपल्याला स्लीक असे LED DRL देखील देण्यात आलेले आहेत, आणि खाली आपल्याला LED मध्येच हेडलाईट देखील पाहायला भेटतात. तसंच ह्या गाडीचं जर चावी बघितली तर फ्लिप की पाहायला भेटते, आणि लॉक अनलॉक करतानाच जे साईड मिरर आहेत ते देखील फोल्ड होऊन जातात. त्यामुळं एक टॉप मॉडेलचा आपल्याला फील पाहायला भेटतो. बाकी हे टॉप मॉडेल नाही आहे, तर हे एक मिड व्हेरियंट असणार आहे, जे डिझेलवाला असणार आहे. समोरून जर बघितलं तर टाटाच्या लोगोसोबत आपल्याला पॅनो ब्लॅक फिनिश पाहायला भेटते, जे की DRL सोबतच आहे. त्याच्या खाली आपल्याला हेडलाईट देखील देण्यात आलेले आहे, जे की LED मध्ये आपल्याला पाहायला भेटते. फक्त कोणत्याही प्रकारचं इथं फॉग लॅम्प आपल्याला पाहायला भेटत नाही. बाकी ही LED लाईट भरपूर अशी आपल्याला युजफुल असणार आहे रात्रीच्या एकदम डार्क अंधारामध्ये. आता गाडीच्या रिअर प्रोफाईलकडे जर आलो तर आपल्याला एकदम कुपे स्टाईल दिसणारा एकदम शार्प असा लुक पाहायला भेटतो. मला पर्सनली खूप हा लुक आवडतो, कारण हे जे डिझाईन आहे ते टाटा मोटर्सने एक नवीन आणि फ्युचरिस्टिक फील असं देण्यासाठी बनवलेलं आहे. वरती आपल्याला शार्क फिन अँटेना पाहायला भेटतो, जो की पॅनो ब्लॅकमध्ये असणार आहे. बाकी मागच्या विंडस्क्रीनवरती कोणत्याही प्रकारचा वायपर आपल्याला देण्यात आलेला नाही आहे. आणि ही जी स्पॉइलर आहे तो एकदम असा कॅपसारखा वाटतो. इथं आपल्याला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत. नेक्सॉनची बॅजिंग आहे, आणि टाटा मोटर्सच्या लोगोसोबत आपल्याला खाली इथं कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ह्या नेक्सॉनमध्ये आपल्याला स्टील व्हील ऑफर केलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे ॲलॉय व्हील याच्यामध्ये येत नाहीत. म्हणजे आपल्याला जर ॲलॉय व्हील लावून घ्यायचे असतील तर ते आपण लावून घेऊ शकता, पण व्हील कॅप असल्यामुळे असं वाटत नाही की ॲलॉय व्हील नाही आहेत म्हणून. लांबून जर बघितलं तरी आपल्याला ॲलॉय व्हीलसारखे असलेले फील येतो. आता मित्रांनो, गाडीची सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे किंमत किती असणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तर तोच असतो. गाडी जरी चांगली असली, दिसायला जरी फीचर चांगले असले, तरी पण बजेट महत्त्वाचं असतं. सामान्य माणूस जरी गाडी घ्यायचा विचार करत असला तरी पण बजेट हे सगळ्यांच्या आड येतच. तर ह्या गाडीची जर किंमत बघितली तर साधारण 10,30,000 रुपये एक शोरूम ह्या गाडीची किंमत असणार आहे. आणि जवळपास ही आपल्याला ऑन रोड महाराष्ट्रामध्ये जर खरेदी करायची झाली तर ऑन रोड RTO, इन्शुरन्स आणि बाकीचे टॅक्सेस मिळून साधारण 12-12.5 लाख रुपयावरती जाऊ शकते. आता गाडीच्या इंटेरियरमध्ये येऊ आणि पाहूया. तर गाडीचं डोर ओपन केल्यानंतर आपल्याला डुअल टोन कलर ऑप्शन पाहायला भेटतात. इथं आपल्याला व्हाईट दिलेला आहे आणि खाली ब्लॅक आहे. सोबत हे जे डिझाईन पाहताय तुम्ही, हे एक रिसायकल्ड मटेरियल आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला पॉवर विंडोचे कंट्रोल, एक डोर हँडल, डोर ओपनिंग लिव्हर, त्याच्यासोबत आपल्याला पॅनो ब्लॅक फिनिश देखील इथं आपल्याला पाहायला भेटते. तसेच जर खाली आलो तर आपल्याला स्पीकर ग्रिल आहे. इथं आपल्याला छत्री ठेवण्यासाठी जागा देखील आहे, ज्याला आपण अम्ब्रेला होल्डर बोलतो. इथं आपण एक लिटरची पाण्याची बॉटल देखील ठेवू शकता. सोबत थोडंसं स्पेस आहे. वरती कोणत्याही प्रकारचा ट्विटर देण्यात आलेला नाही आहे, पण इथं आपण ट्विटर नंतर इन्स्टॉल करून घेऊ शकता. आणि साईड मिररचे ॲडजस्टमेंट इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिकलच पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये फोल्डिंग देखील आहे. आता मित्रांनो, गाडीच्या ड्रायव्हर सीटकडे येऊया आणि पाहूया. तर याच्यामध्ये आपल्याला हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट पाहायला भेटते. म्हणजे कम्फर्टेबल राईडसाठी ड्रायव्हर सीट ही हाईट ॲडजस्टेबल असायलाच पाहिजे. तर आता येऊया गाडीच्या स्टिअरिंगकडे. तर स्टिअरिंग जर बघितलं तर इल्युमिनेटेड लोगोसोबत आपल्याला टाटाचा इथं पाहायला भेटणार आहे, जो रात्रीच्या अंधारात एकदम भारी असा चमकतो. आणि जो डॅशबोर्ड आहे तो देखील आपल्याला पूर्ण प्लेन असा ब्लॅकमध्ये पाहायला भेटतो, ज्याच्यावरती आपल्याला इथं जर खाली बघितलं तर कार्बन फायबरची फिनिश इथं AC जे वेंट आहे त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण अशी पाहायला भेटणार आहे. आणि खाली आपल्याला व्हाईट इलेमेंटचा देखील यूज झालेला आहे. मित्रांनो, वायपरचे कंट्रोल जर बघितले तर रेन सेन्सिंग वायपर ह्या गाडीमध्ये ऑफर केलेले आहेत. आणि फक्त हेडलाईट आहे त्या मॅन्युअलीच आपल्याला चालू बंद करायला लागतील. बाकी मीडिया कंट्रोलचे बटन इथं आहेत. आणि AC जर बघितलं तर तो देखील मॅन्युअल असणार आहे. आणि स्पोर्ट, इको आणि सिटी मोडचा देखील ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि आर्मरेस्ट आहे तो देखील सॉफ्ट मटेरियल आपल्याला पाहायला भेटणार आहे. सोबत इथं भरपूर मोठी याची स्टोरेज स्पेस आहे. त्याच्या खालीच आपल्याला 2 कप होल्डरचा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे. आणि जर पार्किंग ब्रेक बघितला तर तो आपल्याला मॅन्युअलवरतीच आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. सनरूफची हाऊस पूर्ण करण्यासाठी टाटा मोटर्सने ह्या गाडीमध्ये सनरूफ देखील ऑफर केलेला आहे. म्हणजे स्मार्ट प्लस यस म्हणजेच सनरूफ. तर ह्या गाडीमध्ये 1 टच सनरूफ आपल्याला पाहायला भेटतं, जे की अशा प्रकारे ओपन करून आपण जे सनरूफचा आनंद आहे ते घेऊ शकता. म्हणजे प्रत्येकाला सनरूफ पाहिजे असं वाटत असतं, कारण सनरूफशिवाय गाडी म्हणजे चहाशिवाय साखर, साखरेशिवाय चहा असं झालेलं आहे. तर आता गाडीच्या आपण इंटिरियर जो आहे तो बघितला. आता गाडीच्या रिअर प्रोफाईलवरती जाऊया आणि रिअर ज्या बसण्यासाठी रिअर लोकांना
काय काय आपल्याला पाहायला भेटतं आणि काय काय मिसिंग गोष्टी आहेत त्या देखील आपण पाहूया. आता सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट करू, कारण माझी हाईट आहे ती जवळपास 5.5 फुटाची आहे. आता गाडीचा रिअर डोर ओपन केला की आपल्याला पाहायला भेटतं ती म्हणजे डुअल टोन कलर. याच्यामध्ये देखील आपल्याला रिअर डोअरवर देखील सेम व्हाईट आणि ब्लॅक एलिमेंट पाहायला भेटतात. सोबत पियानो ब्लॅक फिनिश देखील आहे. 1 लिटरची बॉटल आपण इथं देखील ठेवू शकता. मागची जी सीट आहे ती आपल्याला बेंचमध्ये पाहायला भेटणार आहे. कोणत्या प्रकारचा सीट फोल्डिंग ऑप्शन नाही आहे, म्हणजे सीट फोल्ड करू शकतो, पूर्ण सीट आपण फोल्ड करू शकतो. 60-40 सीट ह्यामध्ये ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता रिअर सीटवरती आलेलो आहे आणि रिअर सीटचा कम्फर्ट जर बघितला तर अंडर थाय सपोर्ट आणि नी रूम भरपूर असं आपल्याला पाहायला भेटणार आहे. माझी हाईट जर बघितली तर नॉर्मल आपल्याला जी हाईट आहे ती 5.5-6 फुटाच्या आसपास प्रत्येकाची पाहायला भेटते. त्यामुळं आपल्याला एक कम्फर्टेबल राईड आपण ह्या गाडीमधून घेऊ शकता, म्हणजे 3 लोक व्यवस्थित बसू शकतील अशी मागची सीट आहे. आता तुम्हाला मिसिंग गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा रिअर चार्जर येत नाही. रिअरला AC जरी असला तरी पण चार्जर आणि आर्मरेस्ट ह्या गाडीमधून मिसिंग आहे. बाकी 3 लोक बसली तर त्यांच्यासाठी तिसरा जो सीट बेल्ट आहे तो देखील देण्यात आलेला आहे. बाकी हा काहीसा लुक आहे डॅशबोर्डचा रिअर प्रोफाईलने. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो सांगायचं झालं तर 6 एअरबॅग देखील देण्यात आलेले आहेत, जे की स्टँडर्ड एअरबॅग असणार आहेत. म्हणूनच टाटा नेक्सॉन 5 स्टार सेफ्टीमध्ये एकदम पुढे आहे, कारण स्टँडर्ड जी सेफ्टी आहे त्यामध्ये 6 एअरबॅग आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आता मित्रांनो, गाडीच्या आपण बाहेर येऊया आणि रिअर प्रोफाईलकडे जाऊया, कारण जी बूट स्पेस आहे ती देखील आपल्याला पाहिजे आहे. कारण डिझेल गाडी असल्यामुळे या गाडीमध्ये बूट स्पेस किती पाहायला भेटतोय तो देखील आपण बघायचा आहे. रिअर प्रोफाईलवरती आल्यानंतर आपण डिक्की आहे ती खालून ओपन करू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा गाडीच्या आतमध्ये जायला लागणार आहे. आता इथं एक गोष्ट मिसिंग म्हणजे ती काय, तर रिअरला आपल्याला कोणत्याही प्रकारचं मॅग्नेटिक बटन देण्यात आलेलं नाही आहे. फक्त इथं आपल्याला डॅशबोर्डवरतीच एक इलेक्ट्रिक बटन आहे, ते आपण एकदा दाबलं की रिअरची आपली डिक्की आहे ती ओपन होणार आहे. हे एक थोडंसं मायनस वाटतं, मायनस पॉईंट आहे की टाटा मोटर्सने ह्याच्यामध्ये देखील थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आता डिक्की ओपन केल्यानंतर आपल्याला मोकळा असा स्पेस पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये ह्या नेक्सॉनचे जर बूट स्पेस बघितला तर 382 लिटरची मोठी बूट स्पेस आपल्याला नेक्सॉन ऑफर करते. बाकी कोणत्याही प्रकारचा पार्सल ट्रे आहे तो इथं आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे, तो आपण ॲक्सेसरीमधून घेऊ शकता. 4 माणसं जरी ट्रॅव्हल करत असला तरी पण आपण 4 माणसांचं सामान जरी 1-2-3 बॅगा असतील त्या देखील आपण व्यवस्थित ठेवू शकता. शिवाय खाली आपल्याला स्पेअर टायर देखील ऑफर करण्यात आलेला आहे, कारण आता स्पेअर टायर हा ॲक्सेसरीमध्ये ऑफर करण्याकडे कंपन्यांचा जोर आहे. म्हणजे बऱ्याच गाड्यांमधून स्पेअर टायर आहे तो गायब होत चालला आहे. ह्या गाडीमध्ये आपल्याला स्पेअर टायर देखील देण्यात आलेला आहे आणि शिवाय इथं टूल किट देखील देण्यात आलेलं आहे. तर आता गाडीची जी डिक्की आहे त्याच्यावरती मागे जर बघितलं तर आपल्याला जर समजा काही अडचण असेल किंवा जर काही प्रॉब्लेम आला तर रिअर डिक्की जी आहे ते आपण आतल्या बाजूने देखील ओपन करू शकता. हे फक्त झाकण खोललं की एक बटन आहे ते दाबलं की डिक्की आपण ओपन करू शकता. आता गाडीच्या जर किमतीचा विचार केला तर 12.5 लाख रुपयामध्ये ही गाडी बेस्ट असू शकते, कारण ज्यांना जर डिझेल इंजिनचा फील घ्यायचा आहे किंवा चांगला टॉर्क पाहिजे, मायलेज देखील जबरदस्त पाहिजे, तर त्यांच्यासाठी ही डिझेल गाडी बेस्ट असू शकते. आता ह्या गाडीचं मायलेज सांगायचं राहिले तर साधारण 23.23 किलोमीटर पर लिटर डिझेलला मायलेज ह्या गाडीला भेटू शकते, असं कंपनी क्लेम आहे. पण मित्रांनो, सिटी ड्राईव्हचा जर विचार केला तर 15 ते 16 किलोमीटर आणि हायवेवरती जर गाडी घेऊन गेलो तर आरामात 19 ते 21 किलोमीटरचं मायलेज भेटू शकतं. आणि मायलेज जर चांगलं काढायचंच आहे तर चांगला ड्रायव्हर असेल तर अगदी 25 किलोमीटरचं मायलेज डिझेल गाडी देऊ शकते. बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आणि टाटा नेक्सॉन ही डिझेलवालं व्हेरियंट हे नक्की तुम्हाला काय वाटते ह्या व्हेरियंटबद्दल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऑटोमोटिव्ह अपडेटसाठी मोटर टॉक मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मी भेटतो तुम्हाला पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.